नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे ड्रॅगन हॉलिडेजच्या अविस्मरणीय विश्वात. आज आम्ही तुम्हाला आसाममधील कामाख्या मंदिराबद्दल माहिती सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात पवित्र आणि रहस्यमय शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कामाख्या मंदिरबद्दल माहिती देत आहोत. कामाख्या मंदिर आसाममधील गुवाहाटी शहरातील नीलाचल पर्वतावर स्थित आहे. हे मंदिर शक्तीचे एक रूप असलेल्या देवी कामाख्याला समर्पित आहे. हे मंदिर खूप पवित्र मानले जाते, कारण असे मानले जाते की जेव्हा भगवान शिव यांनी देवी सतीचे शरीर घेऊन तांडव केले, तेव्हा तिच्या शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी पडले. अशा परिस्थितीत योनी, गर्भ, नीलाचल पर्वतावर पडली आणि तेथे कामाख्या शक्तिपीठाची स्थापना झाली. इतर हिंदू मंदिरांसारखी येथे कोणतीही मूर्ती नाही. त्याऐवजी गर्भगृहात नैसर्गिक दगडात एक भेग आहे, जी योनीचे प्रतीक मानली जाते. भूमिगत ज्यामुळे ते नेहमीच ओले असते आणि या देवीची सर्जनशील शक्ती म्हणून त्याची पूजा केली जाते. कामाख्या मंदिर हे तांत्रिक साधनेचे एक प्रमुख केंद्र आहे. हे कुलचर तंत्र मार्गाचे प्राचीन स्थळ मानले जाते. देवीच्या मासिक पाळीचे प्रतीक असलेला अंबुबाची मेळा दरवर्षी जून महिन्यात येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा स्त्री सर्जनशील शक्तीचा एक अनोखा उत्सव आहे. स्थापत्यशास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये. सध्याचे मंदिर 8व्या ते 9व्या शतकादरम्यान बांधले गेले असे मानले जाते, परंतु ते अनेक वेळा पुनर्बांधणीत करण्यात आले आहे. 16व्या शतकात कोच राजवंशाच्या राजवटीत ते सध्याच्या स्वरूपात साकारण्यात आले. त्याला नीलाचल शैली म्हणतात, ज्यामध्ये गोल घुमट आणि चारही कोप्यांवर मिनार आहेत. मंदिराच्या परिसरात आपल्याला अनेक गोष्टी बघायला मिळतात. मुख्यतः गर्भगृह, जिथे देवीची एक लहान मूर्ती आहे. पंचरत्न शिखर, चारही कोप्यांवर लहान घुमट असलेला मुख्य घुमट आहे. नटमंदिर, प्राचीन शिलालेखांसह नृत्य मंडप आहे. मंदिराच्या सभोवताली स्थापन केलेल्या 10 महाविद्यांची म्हणजेच काली, तारा, त्रिपुरा सुंदरी, भुवनेश्वरी, भैरवी, चिन्नमस्ता, धुमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमलात्मिक यांची मंदिरे आहेत. या महाविद्यांचे संयोजन तांत्रिक उपासनेत या मंदिराचे महत्त्व दर्शवते. कामाख्या मंदिराची मुळे गारो आणि खासी जमातींच्या श्रद्धेसारख्या आदिवासी परंपरांमध्ये आहेत. या मंदिरात आर्य आणि आर्येतर परंपरांचे मिश्रण दिसून येते, जे आसामच्या विविध सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंबित करते. दक्षिणाचार आणि वामाचार या 2 प्रकारच्या तांत्रिक पद्धतींनी त्याची पूजा केली जाते. भाविक देवीला फुले, लाल वस्त्रे आणि कधीकधी प्राण्यांचे बलिदान, विशेषतः बकरे, अर्पण करतात. योनीची पूजा करणे हे सृष्टीच्या मातृशक्तीचे प्रतीक आहे. जून महिन्यामध्ये अंबुबाची मेळा असतो, जो देवीच्या मासिक पाळीचा उत्सव आहे. दुर्गा पूजा आणि नवरात्र हा शरद ऋतूतील कार्यक्रम भव्यपणे साजरा केला जातो. मानस पूजा म्हणजेच नागा देवीची पूजा येथे मोठ्या प्रकारे साजरी केली जाते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक आध्यात्मिक माहिती आणि प्रवासासाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.